नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय विजयानंद शंकरराव मरळ देशमुख यांचं आत्मकथन आठवणीतले दिवस आणि आज भाग चौथा. 2010 सालापासनं तुळजाभवानी प्रतिष्ठानचं काम मी प्रामाणिकपणे करतोय. हळूहळू सुनील देव सरांचे आणि माझे संबंध बळकट आणि दृढ होत गेले. त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला. मी उत्तम प्रकारे हे काम करतोय, त्यामुळे त्यांनी माझा फोन नंबर आणि पत्ता संस्थेच्या कार्यासाठी वापरायला परवानगीही दिली. मी अनेक विद्यार्थ्यांना त्याच संस्थेद्वारे आजपर्यंत लाखो रुपये मिळवून दिलेत आणि दरवर्षी साधारण 50 मुलांना प्रत्येकाला 5,000 रुपयाप्रमाणे शिष्यवृत्ती देऊन मदत करतोय. वृत्तपत्रामधली निवेदनं आणि त्याद्वारे तुळजाभवानी प्रतिष्ठानचे फॉर्म भरून घेणं हे माझं दरवर्षीचं नियमित काम व्हायला लागलं. हळूहळू माझ्यावर संस्थेच्या कार्यक्रमाचा प्रमुख पाहुणा बोलवण्याची जबाबदारी आली. एक वर्षी मी पुणे विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉक्टर श्री शन्ना नवलगुणकर यांचा पत्ता आणि फोन नंबर मिळवला. त्यांना घरी जाऊन आमंत्रण दिलं. ते सुद्धा कार्यक्रमाला वेळेत आले. त्यांनी उत्स्फूर्तपणे भाषणही केलं. दुसऱ्या वर्षी सकाळमध्ये अचानक बातमी वाचण्यात आली. त्यामध्ये पुणे पिंपरी चिंचवडमधल्या 2 प्रौढ नगरसेविका सौ ममता गायकवाड आणि अजून एक महिला इतर सामाजिक राजकीय कार्य सांभाळून SSC परीक्षा उत्तीर्ण झालेल्या होत्या. बातमी वाचून मला एक कल्पना सुचली. त्यांना प्रमुख पाहुणा म्हणून बोलवायची. देवसरांनी सांगितलं की त्यांनी 10वी उत्तीर्ण केल्याबद्दल त्यांचा सत्कार करायचा, पण त्यांना आमंत्रण देणं आणि इथपर्यंत आणणं ही जबाबदारी तुमची. त्याप्रमाणे देवसरांनी एक पत्र तयार केलं. त्यावर सरांची सही घेतली आणि पिंपरी चिंचवडमधल्या त्यांच्या घरी गेलो. 10वी उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं. त्यांना निमंत्रण दिलं. त्यांनीही ते स्वीकारलं. कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी त्यांना आठवणीसाठी फोन केला. संध्याकाळी 5:30 वाजता पुण्यातल्या पुण्याई सभागृहाचा पत्ता शोधत ते आला. त्यांनी मुलांना बक्षीस दिलं, भाषण केलं. मुलांनी सुद्धा टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचं स्वागत केलं. माझं सामाजिक कार्य अखंडपणे चालू होतं. दरवर्षी जून महिन्यात परीक्षांचा निकाल लागल्यावर 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना तुळजाभवानी प्रतिष्ठानतर्फे प्रत्येकी 5,000 रुपयांची शिष्यवृत्ती आम्ही देत असायचो. आमचं हे काम जून महिन्यात चालू होतं. अनेक विद्यार्थ्यांच्या गरजा जाणून घेतल्या, त्यांना मदत दिली. त्यांना कागदपत्र तयार करायला मदतही केली. जातीचा दाखला कसा मिळवावा या प्रकरणी मदत केली. विविध शाळांमध्ये जाऊन तिथल्या मुख्याध्यापकांशी बोलून, शिक्षकांशी बोलून, प्रसंगी शाळेतल्या शिपायांच्या, शिक्षकांच्या मुलांनासुद्धा, त्यांच्या पाल्यांनासुद्धा शिष्यवृत्तीची रक्कम मंजूर केली. एकदा सकाळमध्ये निवेदन वाचण्यात आलं. इंजिनिअरिंग झालेल्या विद्यार्थ्यांना, अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत मिळेल. करंदीकर चॅरिटेबल प्रतिष्ठानतर्फे ही मदत करण्यात येईल. पत्ता केसरी ऑफिसचा, द महाराष्ट्र ट्रस्टी एक्झिक्युटिव्ह लिमिटेड, केसरीवाडा, पुणे असा पत्ता होता. त्या ठिकाणी गेलो. तिथे एक गृहस्थ होते. बाकी बरेच लोक तिथे वेगवेगळी कामं हातात घेऊन बसलेले होते. त्या सरांना त्या निवेदनाबद्दल विचारलं. त्यांनी सगळी माहिती दिली. 1-2 मुलांचे अर्ज लिहून दिले आणि त्या संस्थेचे करंदीकर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष भिडे सर यांचा पत्ता आणि फोन नंबरसुद्धा दिला. भिडे सरांना जाऊन भेटलो. तेव्हापासून आजपर्यंत गेली 20 वर्ष सातत्यानं विविध अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना रुपये 5,000 रकमेची मदत करंदीकर चॅरिटेबल ट्रस्टकडनं नेहमी देत असतात. त्यांची ही मदत प्रत्येक विद्यार्थ्याला दरवर्षी 5,000 रुपयांप्रमाणे सलग 4 वर्ष मिळतं. हे काम 20 वर्षांपासून अद्याप चालू आहे. आत्तापर्यंत त्यांनी मी नेलेल्या विद्यार्थ्यांना 20 लाख रुपयांची मदत केली आहे. सर जेवढे मन मिळावं तेवढे स्वभावानं अत्यंत कडक, पण त्यांनी गरीब विद्यार्थ्यांना प्रामाणिकपणे मदत केली. गरजू व्यक्तींची, गरजू पालकांची माहिती घेतली. त्याहूनही इतर काही मदत केली. सरांचे आणि माझे संबंध चांगले आहेत. सर सहकारी बँकेचे सुद्धा संचालक होते. एका आरोग्य महाविद्यालयाचे देखील ते विश्वस्त आहेत, पण सर्वांना सन्मानानं वागवणारे. त्यांनी मी नेलेल्या अनेक विद्यार्थ्यांना प्रामाणिकपणे मदत केली. अशीच एकदा सकाळमध्ये बातमी झळकली की बापट परिवार चॅरिटेबल प्रतिष्ठानतर्फे व्यवसायाभिमुख असणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत केली जाईल. बापट मॅडम त्या संस्थेच्या अध्यक्षा होत्या.
मुकुंदनगर येथे टिळक महाराष्ट्र विद्यापीठासमोर असा पत्ता होता. तो पत्ता शोधून काढला, त्यांना भेटलो, त्यांच्याशी बोललो. मॅडम, भावे स्कूल, बालशिक्षण मंदिर, डेक्कन जिमखाना, भांडारकर रोड या शाळेच्या मुख्याध्यापिका पदावरनं नुकत्याच निवृत्त झालेल्या होत्या. मी व्यवसायाभिमुख शिक्षण घेणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांची 10 नावं आणून दिली. सर्वांना प्रत्येकी 2,000 रुपयांची मदत त्यांनी देऊ केली. सगळ्यांना मुकुंदनगर इथे संस्थेच्या कार्यालयात म्हणजे बाईंच्या घरी बोलवलं. मीही गेलो. तिथे सगळ्यांना धनादेश देण्यात आले. बापट मॅडम अतिशय मनमिळावू स्वभावाच्या. त्यानंतर त्यांच्या संस्थेनं शिष्यवृत्ती दिली नाही. देणगी संपल्यामुळे त्या देऊ शकल्या नाहीत. आत्तापर्यंत मी मदत केलेल्या अनेक विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचा विवाह झाला आहे. विद्यार्थ्यांचा विवाह झाला हे प्रत्यक्षात कळलं नाही. बऱ्याच मुलींची लग्न झाली, काहींना मुलंही होती. पण लोकांनी माझ्यावर भरपूर प्रेम केलं. ते सतत माझी विचारपूस करतात. मध्यंतरीच्या काळात काही जण मला भेटून दिली. उत्तम प्रकारे कार्य चालू आहे, तुम्हाला कर्मवीर ही पदवी द्यावी असं आम्हाला वाटतं, असं ते म्हणाले. तसे प्रयत्नही त्यांनी चालू केले आणि त्यांना त्यांच्या प्रयत्नांना यश येईल अशी आशा वाटते. अगरबत्तीचा व्यवसाय करत असताना भांडारकर रोडवरील सुहृद मंडळाच्या मूक बधिर विद्यालयासमोर एका खाजगी शिक्षण अकॅडमीच्या सरांची आणि माझी ओळख झाली. त्यांनी सुद्धा मी नेलेल्या अनेक विद्यार्थ्यांना कोणताही अर्ज न स्वीकारता मदत केलेली आहे. केवळ विद्यार्थ्यांना मदत देऊन आम्ही थांबलो नाही. त्यांच्या मोठ्या भावाचा विवाह जमवणे, त्यांना नोकरीला लावणे, आईवडिलांना त्यांना स्वतःला नोकरीला लावणं अशी कामं केली. हुजूरपागा विद्यालयातल्या 2 विद्यार्थिनींना तर त्यांच्या भावासाठी 5,000 रुपये मिळवून दिलेच. पण शिवाय त्यांना सरकारतर्फे प्रशिक्षण चालू असलेल्या ठिकाणी संगणकाच्या क्लासला प्रवेश मिळवून दिला. त्यांचं 2 वर्षाचं प्रशिक्षण पूर्ण झालं. त्यांना प्रमाणपत्रही मिळालं. अगरबत्ती विकतानाच एक चार्टर्ड अकाउंटंट सर ओळखीचे झाले. त्यांच्याकडे त्या 2 मुलींचा विषय काढल्यावर त्यांनी त्या मुलींना सुद्धा कामावर घेतलं. आज गेली 5-6 वर्ष त्या मुली तिथे काम करतायत. अगरबत्ती विकताना जाता येता लोकांसाठी अशी अनेक बहुउपयोगी कामं मी केली आहेत. लोकांना मदत करायची हे एक व्रतच मी हातात घेतलं आहे. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळवून देण्याचं मला वेळच लागलं होतं. माझ्या मेहोणीची मुलगी सौ शारदा प्रकाश पवार हिच्या पतीचं पूर्वीच निधन झालेलं होतं. तिची मुलगी कुमारी चित्रा प्रकाश पवार ही लहानपणापासून रायगड जिल्ह्यातल्या रोहा तालुक्यात प्राथमिक आणि माध्यमिक शाळेत शिकली. इयत्ता 10वी चांगल्या मार्क्सनी उत्तीर्ण झाल्यावर ती 11वीसाठी पुण्यात आली. तिला पुण्यात शिक्षण घ्यायचं होतं. मग आम्ही सेंट्रलाइज पद्धतीनं फॉर्म भरला. वेगवेगळी कॉलेजं तिला मिळाली. त्यानंतर आमच्या भागात नगरसेवकांच्या ओळखीनं RCM ज्युनियर कॉलेजमध्ये तिची ॲडमिशन करून दिली. ॲडमिशनसह तिला तिथल्या वसतिगृहात 12वीसाठी प्रवेशही मिळवून दिला. 11वी-12वीला ती त्याच कॉलेजमध्ये होती. 11वी-12वीचा खर्च सुमारे 22,000 रुपये मी समाजामार्फत जमवला. मंगला टॉकीजच्या मागे साई मंदिराजवळ कारखानदारांची छोटी वसाहत होती. तिथे एका कारखान्याला भेट दिली. कारखानदारांना सुद्धा ही योजना आवडली. त्यांनी आजूबाजूच्या विविध कारखानदारांना एकत्र केलं आणि हॉस्टेल फी जमा केली. नंतर असंच फिरता फिरता बालरोग तज्ज्ञांनी रुपये 2,000 रक्कम दिली होती. असंच एकदा कसबा पेठेतल्या डॉक्टरनं 2,000 रुपयांची मदत केली होती. अशा विविध लोकांची मदत एकत्र करून एकूण 22,000 तिच्यासाठी जमा झाले. नंतर 12वी झाल्यावर ती पुन्हा रोहा येथे गेली शिकायला. माझी गरीब मुलांना पैसे जमवून द्यायची एक जिद्द होती. त्याप्रमाणे मी कार्य केलं. एक दिवशी असाच लक्ष्मी रोडवरनं चाललो होतो. शगुन चौकात एक मोठा बॅनर झळकत होता. आदिनाथ साळवी ग्रुपतर्फे प्रत्येक विद्यार्थ्याला 1,000 रुपये स्कॉलरशिप मिळणार होती. फॉर्मसाठी आदिनाथ साळवी शगुन चौकातल्या ऑफिसमध्ये गेलो. 2 मुली अशाच बसल्या होत्या. त्यांनी मला विचारलं, काका काम काय आहे? मी सांगितलं, मी तो फ्लेक्स बघून आलो आहे. मी वेगवेगळ्या स्कॉलरशिप मिळवून द्यायचं काम करतो. मग सरांना त्यांनी तसा निरोप पाठवला. सरांनी तात्काळ मला 100 फॉर्म द्यायला सांगितले. मग जिजामाता मुलींचा हायस्कूल, सेवा सदन लक्ष्मी रोड या 2 शाळांमध्ये 100 फॉर्म भरले. गरीब विद्यार्थिनींनी मुख्याध्यापकांच्या आणि शिक्षकांच्या मदतीने फॉर्म भरले. त्यांनीही माझं कौतुक केलं. मला बरं वाटलं. ठरल्या दिवशी सर्व मुलींना घेऊन या म्हणून फोन आला. फोन 2-3 दिवस आधीच आला होता. दोन्ही शाळांमध्ये जाऊन सांगितलं आणि सगळ्या मुली रस्त्यावरनं रांगेनं सरांच्या ऑफिसमध्ये आल्या. त्यांनी प्रत्येक मुलीला 1,000 रुपये रक्कम दिली. शिक्षकांनी शाळेत गेल्यावर ती पाकिटं जमा केली. शाळेची फी थकलेल्या विद्यार्थिनींची फी जमा करून घेतली.
शाळेत 75,000 रुपये एकदम जमा झाल्यानं मुख्याध्यापिका अत्यंत खुश झाल्या होत्या. त्या मुख्याध्यापिका म्हणजे प्रमिलाताई गायकवाड. त्या अजूनही त्या घटनेची आठवण काढतात. तिथे एका अकॅडमीची ओळख झाली. त्यांच्याकडे उदबत्ती घेतली गेली नाही. का घेतली नाही ते नाही आठवत, पण सहज विषय काढला. एका मुलाला शिक्षणासाठी मदत हवी होती. ते म्हणाले त्या मुलाला घेऊन या. गेलो. तिथून पुढे एक उपक्रम चालू झाला. गरजू विद्यार्थिनी नजरेला आली की मी त्या सरांकडे घेऊन जायचो. त्यांच्याकडे काय अर्ज वगैरे पण नसत, पण योग्य विद्यार्थिनी वाटली की ते त्वरित योग्य ती रक्कम देत असत. अशा अनेक विद्यार्थिनींना आत्तापर्यंत 2 ते 3 लाख रुपये दिलेले आहेत. जिजामाता मुलींच्या कनिष्ठ महाविद्यालयातल्या 5-6 विद्यार्थिनींचा एक ग्रुप होता. त्यांना घेऊन गेलो. त्या सगळ्यांना एक विशिष्ट रक्कम मिळवून दिली. त्यापूर्वी अशा छोट्या मोठ्या विद्यार्थिनींना त्यांनी मदत दिलीच होती. साधारण 3 ते 5 लाख रुपयांपर्यंत मदत त्यांनी दिली. अशा स्वरूपात अगरबत्ती विकताना धनिक संस्था माझ्या संबंधात येत असत. असं कार्य गेली 33 वर्ष सातत्यानं चालू आहे. 2012 साली सगळ्या वृत्तपत्रात प्रसिद्धीसाठी लेख पाठवला. एका पत्रकारानं विचारलं, काम चांगलं करताय हो, पण हिशोब किती झाला? मग मी सहज हिशोब काढला होता. त्यावेळी 2012पर्यंत 1 कोटीपर्यंत रक्कम जमा झाली होती. तुळजाभवानी प्रतिष्ठानचे पैसे, करंदीकर चॅरिटेबल ट्रस्टचे पैसे, भांडारकर रोडवरच्या शिक्षण अकॅडमीची रक्कम, अनेक व्यक्ती आणि संस्थांनी केलेल्या मदतीचा आकडा 1 कोटी रुपयांपर्यंत गेला होता. म्हणून पुण्याच्या दैनिक सकाळ, केसरी, लोकमतमध्ये बातम्या झळकल्या की सुरक्षा रक्षकानं जपला समाजसेवेचा वसा. मी सुरक्षा रक्षक म्हणून काम करतो. त्या बातम्यांमुळे मला अभिनंदनाचे अनेक फोन सुद्धा आले. हे असं अव्याहत कार्य 30 वर्षांपासून अजूनही चालू आहे. श्री सरस्वती मंदिर रात्र प्रशालेच्या विद्यार्थ्यांना सुद्धा मी मदत मिळवून दिली. त्यातल्या काही विद्यार्थ्यांना तुळजाभवानी प्रतिष्ठान तर काही विद्यार्थ्यांना टाऊन हॉल कमिटी पुणे यांच्याकडनं मदत मिळवून दिली. दैनिक सकाळनं यीन नावाची एक विद्यार्थ्यांची संस्था चालू केली होती. पुण्यातल्या विविध सर्वसामान्य महाविद्यालयातनं एक विद्यार्थी निवडून आणायचा होता. तेव्हा सरस्वती मंदिर संस्थेच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई रात्र महाविद्यालयातनं एक विद्यार्थी मी प्राचार्यांच्या परवानगीने निवडून आणला. त्या विद्यार्थ्याला महाराष्ट्र सरकारच्या प्रशासनाच्या अधिवेशनाला जायची संधी मिळाली. तसंच सावरकरांच्या जीवनावर पुण्यातली एक संस्था दरवर्षी ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा घेत असे. मी त्या संस्थेची माहिती फोनद्वारे घेतली. त्यावेळी त्यांची पत्रकं मिळवली आणि विविध महाविद्यालयात ती पत्रकं घेऊन प्रचार करून वाटप केली. तिथल्या नोटीस बोर्डावर ते वृत्त लावलं. तळमळ असली ना की यश मिळतंच. महाराष्ट्रातून 6-7 लाख विद्यार्थ्यातनं पुण्याच्या धोंडूमामा साठे वैद्यकीय महाविद्यालयातली विद्यार्थिनी कुमारी श्रद्धा लहाने बीड या मुलीला त्या वक्तृत्व स्पर्धेत उत्तेजनार्थ पारितोषिक मिळालं. मी सुद्धा संस्थेचा स्वयंसेवक म्हणून कार्यक्रमाला गेलो होतो. माझंही नाव स्वयंसेवकांच्या यादीत पुकारलं गेलं. तिथले पदाधिकारी बहुतेक चार्टर्ड अकाउंटंट अधिकारी होते आणि त्या मुलीला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळालं. 3,000 रुपयाच्या बक्षिसाची रक्कम रोख मिळाली. त्या महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ सोळंकी मॅडम यांच्या परवानगीनं मी हे सगळं काम केलं. मला आवड होती गरीब मुलांमध्ये काम करायचं, त्यांच्या बुद्धीला चालना मिळेल असे उपक्रम राबवायचे. हा मनात ध्यासच निर्माण झाला होता. तुळजाभवानी प्रतिष्ठानच्या शिष्यवृत्ती वाटपाबरोबर समारंभांना, विविध कार्यक्रमांना पाहुणे म्हणून येण्याची जबाबदारी माझ्यावर येऊन ठेपली. अपंगांच्या चित्रकलेच्या स्पर्धा गेली 10 वर्ष घेतोय आम्ही. बहुतेक वेळा अपंग विद्यालयात जाऊन तिथले विद्यार्थी आमच्या तुळजाभवानी कलादर्पण अकॅडमीच्या छोट्याशा हॉलमध्ये येऊन अनेक चित्र काढून गेले. अनेक बक्षिसं मिळाली त्यांना. त्यातल्या अपंग विद्यार्थ्यांना नंतर चित्रकलेचं साहित्य बक्षीस रूपानं दिलं. हाही उपक्रम गेले 10 वर्ष चालू आहे. त्यामुळे तर विविध शाळातल्या अपंग शाळातले शिक्षक, प्राचार्य, विद्यार्थी, विद्यार्थिनींचे पालक, त्यांचे लहान मोठे भाऊ या सगळ्यांचा परिचय वाढत राहिला आणि माझ्या परीनं मी सर्वतोपरी मदत या कुटुंबांना करायला लागलो. हे कार्य आजही अहोरात्र चालू आहे. ते शेवटच्या श्वासापर्यंत चालू राहणार यात शंका नाही. ह्युमॅनिटी ॲक्शन एड या संस्थेनं एक दिवशी पर्यावरण संदर्भात झाडे लावा, झाडे वाचवा असा संदेश देणारी दिंडी काढली होती. त्या शाळेतले विद्यार्थी सहभागी झाले होते. त्या जिजामाता शिवाजी मराठा कनिष्ठ महाविद्यालयातनं 11वी-12वीच्या विद्यार्थिनींना मुख्याध्यापिका सौभाग्यवती गायकवाड मॅडम यांनी पाठवलं. सकाळी 11 वाजता चालत चालत मुली आल्या. सोबत पीटीचे शिक्षक आणि 2-3 शिपाई आले.
त्या शाळेचं आणि माझं फार जवळचं नातं निर्माण झालं होतं. मी सांगितलेला प्रत्येक शब्द त्या मानत होत्या. माझे विचार त्यांना पटायला लागले होते. वेगवेगळ्या शाळांमध्ये असा एक नवा आदर्श निर्माण केला. त्या रॅलीचं छायाचित्र दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रात झळकत होतं. त्यात बातमी प्रसारित झालेली बघून सगळ्या मुलींना अत्यंत आनंद झालेला होता. आम्ही इतरही शाळेच्या मुलांना नाहीतर त्यांच्या नातेवाईकांना सुद्धा मदत मिळवून दिली आहे. एक डिप्लोमा BEdच्या विद्यार्थिनीचे वडील अहमदनगर इथल्या शासकीय दवाखान्यात नोकरीला होते. तिला एक भाऊ होता. तो इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकत होता. भावाला मदत करायचा विचार त्यांनी मला बोलून दाखवला. लक्ष्मी रोडवरच्या एका दुकानात परिचितांना भेटलो. ते म्हणाले, वडिलांना घेऊन या. मग त्या मुलीला सांगितलं की वडिलांना आणि भावाला घेऊन ये. आम्ही वेळ ठरवून तिथे गेलो. त्यांनी मला बाहेर जायला सांगितलं. मी विचार करत होतो. मी दुकानाच्या बाहेर काहीही ऐकू येणार नाही अशा अंतरावर जाऊन उभं राहिलो. त्या तिघांची काय चर्चा झाली माहीत नाही. नंतर त्यांनी मला आत बोलवलं. माझ्या पाठीवर शाबासकीची थाप टाकली. त्या मुलाकडे कॉलेजची पावती नव्हती, तरी त्या गृहस्थांनी ₹10,000 रोख रक्कम त्यांच्या हातात ठेवली. असे प्रसंग अनेकदा घडले. तिचे वडील मला म्हणाले, चला चहा घेऊया. मी म्हणालो, आता नाही, याचं इंजिनिअरिंग झाल्यानंतर पहिल्या पगारातून चहा पिऊया. ते कृतज्ञतेनं बसमध्ये बसले. अहमदनगरला निघून गेले. दैनिक सकाळमध्ये अशीच एक बातमी आली होती. निवेदनाच्या रूपात होती ती. निवेदनं बघणं हे माझं नित्य काम. निवेदन असं होतं की दामोदर धोंडीबा फाकटकर चॅरिटेबल ट्रस्टतर्फे सोनार समाजातल्या गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देण्यात येणार. मी निवेदनात असलेल्या नंबरवर फाकटकर सरांना फोन केला. पूर्वी निवडुंगा विठोबा मंदिरात मोफत चप्पल स्टँड चालवताना तिथे एक फाकटकर साहेब होते. म्हणून ह्या साहेबांना विचारलं की ते फाकटकर तुमचे कोण? तर ते त्यांचे वडीलच होते. झालं, त्यांना भेटायला गेलो. मार्केट यार्ड इथे त्यांचा बंगला. माझी सगळी माहिती सांगितली. ते म्हणाले, सोनार समाजातले असतील तर 4-5 मुलांचे फॉर्म घेऊन या. त्यांच्याकडनं फॉर्म घेतले आणि सोनार समाजासाठी स्कॉलरशिप आहे असं वेगवेगळ्या शाळांमध्ये सांगितलं. 8-10 मुलांनी अर्ज भरले. त्यातल्या सगळ्या मुलांना सरांनी भरपूर मदत केली आणि शिष्यवृत्ती वाटपाचा कार्यक्रम इथल्या सोनार समाजाच्या धर्मशाळेत पार पाडला. त्या DEd कॉलेजच्या विद्यार्थिनीला मदत दिली होती आणि नुमवीतली एक सोनार समाजातली होती. 12वी पास आणि CA करू इच्छित असलेला एक विद्यार्थी कुमार शुभम देवगावकर याला त्यांनी शिक्षणासाठी ₹10,000 दिले. श्रोते हो, हा होता या आत्मकथनाचा 4था भाग. 5वा आणि शेवटचा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार.